ओके. बरं, आपण मॅट्रिक्स हा टॉपिक बघत होतो. ॲक्च्युली टॉपिकचं नाव काय? डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. त्यापैकी डिटर्मिनंट पूर्ण झाला. हा मॅट्रायसेसपैकी अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस हे बघणार आहोत. आता अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस म्हणजे काय? कुठले दोन नंबर आपण घेतले, समजा 10 आणि 2 घेतला, हे फक्त नंबर्स आहेत. मग याचं काय करू शकतो? पहिला प्रकार त्याची ॲडिशन करू शकतो, बरोबर. नंतर काय करू शकतो? त्याची सबट्रॅक्शन करू शकतो. नंतर काय करू शकतो? मल्टिप्लिकेशन करू शकतो. नंतर काय करू शकतो? डिव्हिजन. हे अल्जेब्राचे अरिथमेटिक रूल आहेत. हे तसं दोन मॅट्रिक्सची आपल्याला ॲडिशन करता येते का, त्याची सबट्रॅक्शन करता येते का, मल्टिप्लिकेशन करता येते का, हे बघणार आहे. पण मॅट्रिक्समध्ये डिव्हिजन हा प्रकार घेतलेला नाही. क्लिअर? म्हणजे 3 पॉईंट फक्त आपल्याला बघायचे आहेत. ॲडिशन ऑफ 2 मॅट्रायसेस, नंतर सबट्रॅक्शन ऑफ 2 मॅट्रायसेस, नंतर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसेस. पण मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसेसच्या अगोदर मी एक पॉईंट मागच्या वेळेस सांगितलेला आहे. पहिला पॉईंट काय सांगितलं बघा? मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. बघा बरं, पहिला पॉईंट काय लिहून दिला आहे? मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स लिहून दिलं आहे का बघा? मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय अ स्केलर. This is the first point. Second point is addition of matrices. Addition किंवा सबट्रॅक्शन म्हणा, किंवा सबट्रॅक्शनची गरज नाही, ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस असंच म्हणूया. नंबर 3, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसेस. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसेस. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसेस. आता 1 बाय 1 आपण बघूया. पहिला पॉईंट काय बघा? मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय अ स्केलर. हा पॉईंटसुद्धा आपण क्लिअर केलेला होता, बघितलेला होता. थोडक्यात मी सांगतो. हा पहिला पॉईंट बघा. समजा ए हा मॅट्रिक्स असा दिला असेल 5 0 1 1, बस झाला एवढा. 2 3 1 3. याची ऑर्डर सांगा. रो किती आहे तिथं? दिस इज रो नंबर 1, रो नंबर 2 अँड कॉलम्स आर 1 2 3 4. दिस इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर व्हॉट? 2 by 4. ओके. देन फाइंड 10A. आता 10 हा जो नंबर आहे त्याला म्हटलं जातं स्केलर. काय म्हणायचं त्याला? मग आता 10 हा नंबर मी काय घेतला? सगळ्यांना 10 नंबरचा पाडा सोपा आहे, पाठ आहे म्हणून घेतला. मला कुठला बी घेता आला असता. ओके, वी कॅन टेक एनी नंबर हिअर. सो 10 इज अ स्केलर. सो फॉर द सोल्युशन 10A इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय मॅट्रिक्स A विच इज गिवन हिअर 5 0 1 1 2 3 1 3. ओके. आणि याचा आन्सर कसं काढायचं? मागच्या लेक्चरला मी सांगितलं आहे की मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. हा जो स्केलर आहे त्या स्केलरनं सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. एच अँड एव्हरी इलेमेंट जे बी आत दिसत आहेत त्या सगळ्यांना कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? 10नं. सो पहिला किती येणार आहे? 50 इयर 0 10 10. ओके. इथं 20 30 10 30. इथं तुमचं उत्तर पूर्ण झालेलं आहे. दिस इज ऑर्डर 2 बाय किती? 2 बाय 4. ही ऑर्डर 2 बाय 4. एवढं सोप्या पद्धतीनं फक्त ह्याची कन्सेप्ट आहे. कुठल्याही मॅट्रिक्सच्या बाहेर एखादा नंबर असेल, मग पॉझिटिव्ह असू द्या, निगेटिव्ह असू द्या, किंवा एखादं कुठलंही अक्षर असेल, समजा इथे एक्स असेल तर एक्सनं आज सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, जे काय असेल ते. तर हा जो रूल आहे तर त्याला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय अ स्केलर. लिहून घ्या हा पॉईंट.
पुढचा पॉईंट आपण बघणार आहे आता ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस. लिहा तिथं नेक्स्ट पॉईंट, ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस. ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस. Next point is here, addition of matrices. Addition of matrices. ओके, आता दोन मॅट्रिक्सची नावातच कळतं ॲडिशन करायची आहे. मग तुम्ही म्हणा मग सबट्रॅक्शन कुठं गेलं, तर मॅथमॅटिक्सच्या नियमानुसार ॲडिशन अँड सबट्रॅक्शन याचा अर्थ समान असतो. समजा मी नंबर असा घेतला 10 आणि 2 ची ॲडिशन, बरोबर आहे, आणि इथं 10 - 2. आत्तापर्यंत तुम्ही काय, दिस इज सबट्रॅक्शन, दिस इज ॲडिशन. पण ही जरी सबट्रॅक्शन असली तरी ती ॲडिशनच आहे. मग कोणता रूल असा याच्यामध्ये धरला आहे, तर 10 प्लस -2 means what, we can represent our subtraction in the form of addition. लक्षात आला हा काही कन्सेप्ट. म्हणजे इथं वेगळा शब्द वापरलेला नाही. ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस, सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस असं वापरलेलं नाही. त्या ॲडिशनमध्ये दोन्ही अर्थ बसलेले आहेत. ओके, हे हा अर्थ क्लिअर तुमचा झाला. आणि मग आता ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेसमध्ये रूल नंबर 1 असा आहे की ज्या दोन मॅट्रिक्सचे आपण ॲडिशन करणार आहे त्यांची ऑर्डर समान असावी. काय म्हणते, लक्षात आलं का, ऑर्डर समान असावी, एवढाच रूल आहे बरं का. समजा ए मॅट्रिक्स तुम्ही असा घेतला 2 3 1 5 0 4, ह्याची ऑर्डर सांगा किती आहे, 2 rows कॉलम 3. हा ए मॅट्रिक्स झाला. दुसरा मॅट्रिक्स बी असा घेतो 1 1 3 4 1 5 0 0 8. हां, याची ऑर्डर 3/3. या दोन्हींची ॲडिशन करता येणार नाही. काय रूल लक्षात आला का, फाइंड द ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस. ॲडिशन इज नॉट पॉसिबल. ओके, आता का पॉसिबल नाही याचं उत्तर मागच्या लेक्चरला मी दिलेलं होतं. एका कॉलेजचे डिव्हिजन्स दिलेले होते बघा, डिव्हिजन ABC. दुसरं एखादं कॉलेज असेल त्याचे डिव्हिजन ABC, नंबर ऑफ स्टुडंट्स इन A डिव्हिजन, नंबर ऑफ स्टुडंट्स इन B तिकडच्या A डिव्हिजन. दोन्ही कॉलेजचे A डिव्हिजनमधले बॉईजचे नंबर्स आपण केले होते. तेच टेक्निक इकडे वापरायचे. मला सांगा, इथला असणारा 2 आणि इथं असणारा 1, ठीक आहे, ॲडिशन करता येईल. इथं 3 आणि ह्याचे ॲडिशन करता येईल. इथला 1 ॲडिशन करता येईल. म्हणजे काय, करस्पॉन्डिंग इलेमेंटची ॲडिशन करायची. याला काय म्हटलं जातं, करस्पॉन्डिंग इलेमेंट्स. इथं नंबर 5 नंबर 4 वी कॅन ॲड दिस, आन्सर इज 9. हिअर 0 आणि हिअर 1 याची ॲडिशन करा. नंतर हा 4 आणि हा 5 त्याची ॲडिशन करता येईल. पण इथं थर्ड रो दिलेलीच नाही, पण इथं मात्र दिले, त्यामुळं याच्या ॲडिशन करण्यासाठी काही इथं नाही आहे. बरोबर आहे का. अशा वेळेस ॲडिशन करता येत नाही. पण जर एखादं एक्झाम्पल असं असेल हे दुसरे लाईनच नसेल, एवढंच दिलेलं असेल, म्हणजे ऑर्डर किती झाले, 2/3, अशा वेळेस आपण A+B काढू शकतो. A+B आत्ता सांगितलेल्या नियमानुसार बघा, हे दोन वेगळे मॅट्रिक्स दिसत आहेत, त्याची ॲडिशन कशी करायची, तर पहिली स्टेप, इथं पहिला मॅट्रिक्सला, इथं दुसरा मॅट्रिक्सला. ओके, पहिला मॅट्रिक्स काय, 2 3 1 5 0 4, इथं 1 1 3 4 1 5. अँड ॲडिशन ऑफ टू मॅट्रिक्स, मॅट्रायसेस इज नथिंग बट अ सिंगल मॅट्रिक्स. आणि कसा मिळवायचा, हा इथला 2 इथला 1, दोन्हीच्या मध्ये कुठलं साईन आहे, प्लस. 2 + 1 याला म्हटलं जातं करस्पॉन्डिंग इलेमेंटचे ॲडिशन करणं. हेच टेक्निक सर्वांसाठी. सांगा, 3 + 1 हे दुसरा नंबर मिळणार आहे. हां, 1 + 3. सिमिलर 5 + 4, इथं 0 + 1. ओके, 4 + 5. आणि आता
फक्त एक स्टेप शिल्लक राहिल्या आणि ती स्टेपमध्ये याचं उत्तर काय, तर याचं उत्तर तर खाली लिहायला जागा नाही, मी इथंच लिहितो. हां, किती येणार आहे इथं? 3 4 4 9 1 9. संपलं. परीक्षेला प्रश्न कसा असेल, 2 मार्कला किंवा 3 मार्कला असेल, असा एखादा मॅट्रिक्स देतील, दुसरा एखादा मॅट्रिक्स देतील अँड फाइंड ए प्लस बी, फाइंड ए प्लस बी असंच करायचं आहे. किंवा फाइंड ए मायनस बी, तेही आपण क्लिअर करूया. ए मायनस बी जर सांगितलं तर इथं मायनस येणार आहे, इथं मायनस येणार आहे आणि ते नंबर कलेक्ट करताना ते मायनस बघा, 2 - 1 इथं मायनस, 3 - 1 1 - 3 पुढं 5 म्हणजे इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस. आणि मग सबट्रॅक्शन कशी करायची अगोदर झालेलंच आहे तुम्हाला. याच्यातून ए मायनस गेला, आन्सर इज 1. इथं काय येणार आहे 2, इथं -2, इथले सांगा 1 -1 आणि -1. अशा रीतीनं इफ द 2 मॅट्रायसेस आर गिवन ऑफ सेम ऑर्डर, बघा महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर समान पाहिजे. ऑर्डर समान असेल तर आपण काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो आणि काय सबट्रॅक्शन. मग आता सगळं क्लिअर झालं, तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलेलं आहे एक्झाम्पल, पण मी अजून डेफिनेशन सांगितलेली नाही. मग डेफिनेशन तयार करूया. इफ ए अँड बी आर 2 मॅट्रायसेस आर ऑफ सेम ऑर्डर देन their addition is obtained by adding corresponding elements. करस्पॉन्डिंग हा शब्द महत्त्वाचा आहे. ॲडिंग इलेमेंट्स फक्त असं म्हणू नका, कुठलंही कशात ॲड करायचं नाही आहे. ओके, राईट दिस स्टेटमेंट, ॲडिशन ऑफ 2 मॅट्रायसेस. इफ A and B are, capital A and capital B are 2 matrices are of same order, then if A and B are 2 matrices are of same order, then their addition is given by A plus B, capital A plus capital B, A plus B, comma द्या, and is obtained by adding corresponding elements. ॲडिंग करस्पॉन्डिंग इलेमेंट्स. आता हे सेंटेन्स फॉर्ममध्ये डेफिनेशन झाले, वाचलं की कळतं आहे सुद्धा. मॅथमॅटिकल स्वरूपात डेफिनेशन कशी लिहायची ते सांगतो. घ्या, ऑर म्हणा, ऑर. हेच डेफिनेशन वेगळ्या स्वरूपात लिहायची आहे. घ्या, इफ ए इज इक्वल टू AIJ, ए इक्वल टू AIJ, म्हणजे लक्षात आला. पण ह्याची ऑर्डर काय घेऊया बोला, M/N. ए मॅट्रिक्स घेतला अँड बी मॅट्रिक्स. आता बी मॅट्रिक्स मधले इलेमेंट ते वेगळे असू शकतात. काय बनवूया याला, बघा इथं कॅपिटल ए घेतलं की नाही तर स्मॉल ए घ्या, म्हणजे लक्षात ठेवणं सोपं होईल. इथं कॅपिटल बी घेतले, काय घेऊया स्मॉल बी, BIJ. आणि याची ऑर्डर सुद्धा कशी पाहिजे, M/N इंटू म्हणायचं, M/N म्हणायचं. देन A plus B is equal to आता जी ॲडिशन येणार आहे त्याची ऑर्डर हीच राहणार ना. म्हणजे इथं पहिल्यांदा हे लिहून घ्या, M/N.
ओके. आणि आता आपण काय केलं सांगा बरं मगाशी, करस्पॉन्डिंग इलेमेंट्स ॲड केले. आता हे लिहायचं कसं, तर हा ए आय जे प्लस हा ए आय जे प्लस बी आय जे, एवढंच फक्त म्हणायचं आहे. ही डेफिनेशन तयार झाली मॅथमॅटिकली. झालं. लगेच आपण याच्यावर आधारित एक्झाम्पल बघणार आहोत. घ्या एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. If A is equal to 1 minus 2 5 0 3 10. आता इथं ऑर्डर बोला 2/3 and B is equal to 6 8 5 2 5 1. याची ऑर्डर सुद्धा 2/3. Then find number 1 A plus B, number 2 A minus B. A plus B आणि काय A minus B. ओके. तुम्हाला आता एक्झाम्पल ही कन्सेप्ट क्लिअर करताना एवढं सांगून टाकलं, पटकन सोडवू शकाल. आता सोल्युशन लिहा. सोल्युशन A plus B is equal to A plus B is equal to हां इथं A मॅट्रिक्स लिहा, इथं B मॅट्रिक्स लिहा. इथं 2/3 लिहायचं, इथं सुद्धा 2/3 लिहिणार आहे आपण. Their addition 2/3 and final answer is here. हां आता इथं काय येणार आहे 1 minus 1 minus 2 5 0 3 10 6 8 5 2 5 1. Now here 1 plus 6 answer is 7. करस्पॉन्डिंग 11 ॲड करायला लागलोय. नंतर इथं -2 इथला -2 प्लस 8 8तून हे 2 मायनस करा, किती येणार आहे 6. आफ्टर दिस 5 plus 5 answer is 10. Now try to find our second row. Second row is here 0 plus 2. 0 plus 2 answer is 2 here. Here 3 plus 5 किती 8 बरोबर आहे. 10 plus 1 answer is 11. Order is here 2/3 and this is A plus B, A plus B. ॲडिशन लक्षात आलं का. 12 स्टँडर्ड्सला मॅट्रिक्स नावाचा टॉपिक आहे, तिथं सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला ॲडिशन करावं लागतं. तर त्यावेळेस आत्ताच मी हे क्लिअर केलं आहे, हाऊ टू ॲड 2 मॅट्रायसेस. ओके. दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर राहिला बघा. नाव फाइंड A minus B. A minus B मी ते इथं लिहितो. नाव A minus B, A minus of B, write matrix A here minus here 1 minus 2 5 0 3 10 here 6 8 5 2 5 1. Order 2/3 here 2/3. Corresponding element 1 minus 6 किती आन्सर -5 बरोबर का. सेकंड वन नाव हियर
-2 इथला, पुन्हा हे मायनस आणि पुन्हा तिकडचं येणार 8 -10. Similar way we can find other 5 minus 5 0. Here 0 minus 2 किती येणार आहे -2. इथं 3 minus 5 -2. 10 minus 1 इथं किती 9 आणि याची ऑर्डर म्हणूया 2/3 आणि हे आन्सर आलं A minus B. ओके. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अनेक एक्झाम्पल आहेत बरं का. ए मॅट्रिक्स दिला असेल, बी मॅट्रिक्स दिला असेल. फाइंड ॲडिशन टेक्निक आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, समजलं. ओके, म्हणजे इथं कुठलाही नंबर असू द्यात, इथं कुठलाही नंबर असू द्यात, ॲडिशन कसं करायचं हे आता आपण इथं बघितलेलं आहे, समजलं. प्रॅक्टिससाठी तुम्ही इतरही एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहात. हां, पुढं बघा, आपण हे एक्झाम्पल आता लिहिलेलं आहे. कुठलं बघा, इफ ए इक्वल टू हा मॅट्रिक्स दिला आहे, बी इक्वल टू हा मॅट्रिक्स दिला आहे आणि सांगताना काय सांगितलं आहे बघा, फाइंड ए टी प्लस बी टी. या टीचा अर्थ ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. टीचा अर्थ काय, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स आणि हा पुन्हा ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला ए प्लस बी नाही विचारला, तर काय विचारलं आहे, एचा ट्रान्सपोज प्लस काय बीचा ट्रान्सपोज. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला आन्सर देताना पहिल्यांदा दिलेला मॅट्रिक्स आहे असं लिहूया, ए इक्वल टू 1 to 1 0 0 3. ऑर्डर सांगा 2/3. पण ॲडिशनसाठी आपणाला ए टी लागतं, एचा ट्रान्सपोज लागतो. ए ट्रान्सपोज इज इक्वल टू, ट्रान्सपोज कसा मिळवायचा, हे जे ऑर्डर आहे ना 2/3, ऑर्डर पहिल्यांदा बदलून घेऊया. काय 3/2. ऑर्डर बदलले, 2/3च्या ऐवजी 3/2. ही जी पहिली रो आहे ना ती कॉलमला घ्या, घेतली का कॉलमला. दुसरी आडवी रो आहे ती सुद्धा कॉलमला घ्या, 0 0 3. बरोबर आहे का. आणि अशा रीतीने आपण ए टी मिळवला, ए ट्रान्सपोज मिळवला. सिमिलर वे वी कॅन फाइंड आवर बी ट्रान्सपोज. नाव बी इज इक्वल टू 1 0 0 4 5 2. ओके, ऑर्डर 2/3. नाव बी ट्रान्सपोज इज इक्वल टू, बी ट्रान्सपोज इक्वल टू बोला, फर्स्ट चेंज द ऑर्डर 3/2. Convert the row into column 1 0 1. Here 4 5. This is number 1. This is number 2. Now we have to find A transpose plus B transpose. A transpose हा घ्यायचा मॅट्रिक्स आता 3/2. here plus इथं सुद्धा 3/2. हां, काय येणार आहे 1 0 2 0 1 3. बरोबर का. इथं 1 4 0 5 0 2. बरेचसे विद्यार्थी लिहिताना काय करतात बघा, हे जे नंबर आहेत की नाही हे मॅट्रिक्स गडबडीत असं लिहितात. हे 10 नंबर वाटतो, 10 20 आणि 13 असं वाटतो, तर इथं सुरक्षित अंतर ठेवा. बरोबर आहे. नाही ठेवलं तर काय होतं आहे आपण बघतोय. तर ते हे गणित बी चुकणार आहे आणि आपलं बी गणित चुकणार आहे. तर त्यामुळं हे 1 0 आहे. आणि मग आता याची ॲडिशन करता येईल बघा. सांगा बरं ॲडिशन काय येईल. इथला 1 प्लस 1, 1 प्लस 1. इथं 0 प्लस 4. हिअर 2 2 प्लस 0. आणि इथं 0 प्लस 5 1 प्लस 0 3 प्लस 2. आणि जे फायनल उत्तर येतं आहे ते इथं लिहूया आपण. इथं 2 मिळणार आहे, इथं 4 मिळणार आहे, इथं 2 5 1 आणि 5. इथं उत्तर तुमचं पूर्ण झालेलं आहे.
आता पुढचं बघा, म्हणजे हा ॲडिशनचा सगळा पार्ट आपण इथं पूर्ण करणार आहोत. आता कधी कधी असं सांगितलं जातं ए असाच मॅट्रिक्स दिला जाईल, बी असाच मॅट्रिक्स दिला जाईल, पण इथं सांगितलं जातं फाइंड बघा 280 मायनस 3BT. बघा बरं, प्रश्न बदललेला आहे, लिहू नका पण समजावून घ्या जरा. असा ज्यावेळेस प्रश्न दिला जाईल त्यावेळेस विचार कुठं करायचा माहिती आहे, ह्याची ऑर्डर किती आहे 2/3, याची ऑर्डर किती आहे 2/3, म्हणजे ऑर्डर समान आहे. आपण ॲडिशन बी करू शकतो, सबट्रॅक्शन बी करू शकतो. एवढं क्लिअर झालं? येस. आता 2 लगेच मल्टिप्लाय करायचं नाही, तर पहिल्यांदा ए ट्रान्सपोजची गरज आहे. ए दिला, ए ट्रान्सपोज करला. नंतर बी ट्रान्सपोजची गरज आहे, बी दिला, बी ट्रान्सपोज करला. आता आपल्याला पाहिजे 280, इथं लिहितो 280 मायनस किती 3BT. आणि मग आता हे 2 इथं ॲज इट इज ठेवायचं, मायनस इथं सेंटरला येणारच आहे, 3 इथं येणार आहे. लक्षात आलं? आणि असं लिहिल्यामुळं एक्झाम्पल किती सोपं झालं बघा बरं. आणि हा जो पार्ट आहे ना, याच्या अगोदर सांगितले ना, मॅट्रिक्सच्या बाहेर कोण दिसतंय सांगा, ते 2. त्या 2नं सगळीकडं मल्टिप्लाय करायचं असतं. तो पहिला रूल आपला. मॅट्रिक्सच्या बाहेर एखादा नंबर असेल, मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर, बरोबर का. आणि मग पुढची स्टेप अशी येणार आहे, सांगा बरं, इथं 2 0 4 0 2 6 क्लिअर, प्लस सॉरी मायनस हे असंच ठेवा. आणि होतंच मग बरेचसे विद्यार्थी -3ने आत मल्टिप्लाय करतात. असं करू नका, करण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम, पण इथं प्लस म्हटलं पाहिजे मग तुम्हाला. तर शक्यतो कन्फ्यूज न होता मायनसला मायनसच ठेवा आणि आत मल्टिप्लाय करताना फक्त 3ने मल्टिप्लाय करायचं, मायनसकडं बघायचं नाही. या बऱ्याच विद्यार्थी मायनस बघितले की घाबरतात, ते घाबरायची गरज नाही. रस्त्यात जाताना खड्डे बघितले म्हणून विचार करता केवढा मोठा खड्डा, आता नाही विचार करत, तिकडं बघतच नाही ना, आपण आपल्या मार्गाने जातो. सेम वे या मायनसकडं अजिबात बघायचं नाही आहे. तर कुठं या 3ने आत मल्टिप्लाय करून घेता येईल. बोला 3 12 0 15 0 आणि काय 6. आता बघा बरं, 2 मॅट्रिक्सच्यामध्ये कुठलं साईन आहे, मायनस, डिफरन्स बिटवीन 2 मॅट्रिसेस, सबट्रॅक्शन बिटवीन 2 मॅट्रिसेस. आणि याचा आन्सर मला आता डायरेक्ट सांगा बरं, 2 - 3 -1 करेक्ट, 0 - 12 -12 करेक्ट, 4 - 0 4 - 0 0 कसं 4, 0 - 15 -15, 2 - 0 2, 6 - 6 0. इथं उत्तर पूर्ण झालेलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं असतं की हे बघितलं की बरं वाटतं, बरं का, हे बरं आहे, चांगलं आहे गणित, हे बरं आहे. पण हे बघितलं की मला कशाला दिलं आहे आता मायनस, आणि टी कशाला दिलं आहे. तर शांत हळूहळू विचार करा, अगदी सोप्या पद्धतीनं हे आहे. ठीक आहे, लिहा.